तर मराठवाड्यातल्या सगळ्या मराठ्यांना आरक्षण मिळणारच. कुणाचं चांगलं झालं की माती कालवायची हा धंदाच आहे. आरक्षणावरून जरांगेंनी छगन भुजबळांवर हल्लाबोल केलाय. समाजाला अडचण आली तर पुन्हा चलो आझाद मैदान सुरू करणार असंही जरांगेंनी इशारा दिलाय. त्यांचा धंदाच येते त्याचा. कोणाचं चांगलं व्हायला लागलं की त्यांच्या अन्नात माती घालायची. त्यामुळे काही होणार नाही त्या कायद्याला. त्याचे राजपत्रित आधी सूचना निघालेल्या आहेत. काहीच होऊ शकत नाही आता. काहीच नाही. हरकती घेतील ठीक आहे, परंतु त्याच्यात त्यांना एवढं तरी डोकं पाहिजे. बैठक घेणारा मराठ्यांची नियत चांगली आहे. त्याच्यात ओबीसी बांधवांचा सुद्धा फायदा झाला पाहिजे. त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना नसेल तर त्या मार्फत द्या. इतकी नियत साफ आहे आमची. तुमच्यासारखी अशी लोकांच्या अन्नात माती घालणारी नियत आमची नाहीये. काहीच होणार नाही. मराठ्यांनी टेंशन घ्यायचं नाही. मी पुन्हा समाजासाठी अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। जर कुठे अडचणी यायला लागली तो भरायला तयार आहे. पुन्हा मी आझाद मैदानाला एकटा जरी बसलो तर माझा करोडो मराठा समाज येत आहे. काही गरज नाही. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. काहीच होत नाही. फक्त हे जे मध्ये 40 सुरू आहेत ना, आमक झालं कुठं त झाला काय करू कळत उरतो त सांगतो कशाला त झाला काय झाला तर कायच नाही. मराठी जिंकून आले. कायदा झाला. कायदा डोका आहे का? कायदा झालाय गोरगरीब मराठ्यांसाठी सगळ्या सोयऱ्यांचा. आणि म्हणा आमक झालं. तुला विचारलं नसन म्हणून तू काहीतरी दुखत असत. पण तू आला का तिथं न्यायाला? तुला काय विचारावं? तुला काय तू टंगड्या मोड्या होत्या का पै यायला तिकडे आमच्या संघ?